नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभवाची धूळ चारण्यासाठी यावेळी सर्वपक्षीय विरोधकांनी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तारांनी तर दानवेंना हरवल्याशिवाय भांगच पाडणार नाही असा पण केलाय. पाहूयात जालना मतदारसंघातील राजकीय खडाजंगी. जालना मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सलग 4 वेळा खासदार राहिलेत. आताची 5वी टर्म लढवण्यासाठी ही दानवे पुन्हा सज्ज झाले, पण यावेळी त्यांना हरवण्यासाठी विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी तर यावेळी दानवेंना हरवल्याशिवाय केसांचा भांगच पाडणार नाही असा पणच करून बसलेत. जालना लोकसभा व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस काँग्रेसचाच खासदार होईल आणि जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत मी केसामध्ये भांग पाडणार नाही असा संकल्प या सरकारच्या विरुद्ध केलेला आहे आणि निश्चित त्याचा परिणाम पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पहिली ब्रेकिंग न्यूज, जालना लोकसभेतून काँग्रेसचा खासदार निवडून आला. तुम्ही टोपी पण घातली, टोपी घालण्याचा जोपर्यंत खासदार निवडून येणार नाही, महाराष्ट्रात सरकार पडणार नाही तोपर्यंत टोपी काढणार नाही. म्हणजे दानवेंना हरवण्यासाठी असा काही 100% दानवे हरणार. म्हणजे तुम्ही लोकसभा लढणार का जालन्याची? मी लोकसभा लढणार नाही, पण लोकसभेसाठी आमच्याकडं उमेदवार सज्ज आहे आणि त्याच्या बाणाने त्याचा वार होणार. अब्दुल सत्तार स्वतः लोकसभा लढवणार नाहीयेत, मात्र शेवटी म्हणाले त्याचप्रमाणे अर्जुनाच्या बाणाने रावसाहेब दानवेंचा गेम होणार. याचाच अर्थ असा आहे की जालन्यातील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित आहे आणि सिल्लोडचे मतदार अर्जुन खोतकर यांच्या बाजूने उभे करण्याचा प्लॅन सत्तार यांचा आहे. पण समोर कोणीही असले तरी यावेळीही आपण जिंकणार असल्याचं दानवे ठासून सांगतायत. मी कोणाचं नाव घेणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आत्तापर्यंत 24 निवडणुका लढलो आणि त्यातल्या 23 निवडणुका जिंकलो आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्ध असंच बोललं जातं की आम्ही हरू, आम्ही लढू, त्यांचा पराभव करू, पण अजूनपर्यंत त्यांना ते शक्य झालं नाही. जेव्हा ते मागच्या काळात शक्य झालं नाही तेव्हा ते पुढच्याही काळात शक्य होणे नाही. दरम्यान प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि विदर्भातील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही यावेळी आपण दानवेंना टक्कर देणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. पण आपल्या राजकीय कारकिर्दीत तब्बल 24 निवडणुका लढलेले दानवे आतापर्यंत फक्त 1 निवडणूक हरलेले आहेत, तीही स्थानिक पातळीवरची. अशातच दानवेंविरोधातील संभाव्य उमेदवार अर्जुन खोतकर हे युती झाली तर सेना सोडून आघाडीतर्फे खरंच लढणार का हाही प्रश्नच आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही मोर्चे बांधणी केली असली तरी दानवेही काही कच्च्या गुरुची चेले नाही आहेत हेही विसरून चालणार नाही. बघूयात पण केल्याप्रमाणे अब्दुल सत्तार भांग पाडू शकतात की नाही ते. अगदी दानवेंच्या भाषेत बोलायचं झालं तर घोडा मैदान जवळ आहे, पाहूया काय होतंय ते. घोडा मैदान सामने हर निवडणुकीमध्ये अशा प्रकारची भाषा वापरल्या जाते. सगळ्याला चारी मुंड्याची प्रत्येक निवडणुकीत केलं मी आणि ह्याही वेळेस करेन. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. त्यामुळे रावसाहेब दानवेंचा विजय रथ रोखायला विरोधकांना यश मिळते का हे बघावं लागणार आहे. यानंतर जाणार आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या माढा लोकसभेच्या मतदारसंघात. सोलापूर जिल्ह्यातला माढा हा खरं तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे तिथले विद्यमान खासदार आहेत, पण यावेळी राष्ट्रवादीतून त्यांच्या उमेदवारीला आव्हान मिळते आणि त्यामुळे राष्ट्रवादीने मोहिते पाटलांचा पत्ता कट केला तर ते भाजपकडून लढणार का याची चर्चा आता सोलापूरमध्ये सुरू झाली आहे. विजयसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्यातलं एक मोठं राजकीय प्रस्थ. गेल्यावेळी एवढ्या मोठ्या मोदी लाटेतही ते खासदार म्हणून निवडून आलेत. एवढ्या एका निकषावर खरं तर त्यांची उमेदवारी एव्हाना निश्चित होणं अपेक्षित होतं, पण राष्ट्रवादीतून यावेळी त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिलं जाऊ लागलंय आणि मोहिते पाटलांविरोधातल्या बंडखोरीला पक्षश्रेष्ठींकडून जाणीवपूर्वक खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप होतोय. माढा लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये गेली 40-50 वर्षे मोहिते पाटलांचं वर्चस्व टिकून होतं, परंतु अलीकडे 2009 सालापासून त्याला मोडीत काढण्याचं काम राष्ट्रवादी अंतर्गत साठमारीच्या राजकारणातून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये अजित पवार गटानं आपली फळी तयार करून मोहिते पाटलांना मोठा पर्याय गेल्या 10 वर्षात दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून त्यांना मिळेल तेवढं कमी लेखण्याचा, त्यांना डावलण्याचा प्रयत्न झालेला आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सभापतीच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांचा उमेदवार मजबूत सत्ता असताना पाडला गेला आणि संबंधित जी बंडखोरी केली गेलेली आहे त्यांच्याविरुद्ध काही कारवाई झालेली नाही, अशी अनेक उदाहरणं देता येतील. मोहिते पाटलांच्या उमेदवारीला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्याकडून आव्हान मिळालंय. याच वादातून मध्यंतरी त्यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती, पण तरीही पक्ष नेतृत्वाने त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केलेली नाहीये. माढा लोकसभेच्या बाबतीमध्ये हा विषय वेगळा आहे. आता तो विषय आपण अजून वेळ आहे आपल्याला, तर त्या विषयावर आपण नंतर बोलूया. पक्षाच्या कडून काही आतापर्यंत विचारणा झालेली नाही. आता आमचे सगळे पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेला आहे, त्याच्यानंतर पक्षावर सुसंवाद साधता येईल. दीपक साळुंखेंपाठोपाठ माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही माढ्यातून जोरदार तयारी सुरू केली आहे. ते फक्त माढा मतदारसंघात दौरेच करून थांबत नाहीयेत, तर सोलापूर राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातही नियमितपणे हजेरी लावतायत. तालुक्यातून सर्व तालुक्यात जाऊन आलोय. आता शेवटी पक्ष काय निर्णय घेईल तोच अंतिम निर्णय मला मान्य असेल. मी मागे पण म्हटलं होतं की विजयदादा मी एकत्र काम केलंय, दादांच्याबद्दल माझा आदर आहे आणि पक्ष जो काही निर्णय देईल त्याच्या पद्धतीनं पुढे जाईल. पण आतापर्यंत मी करमाळ्याला गेलो होतो, माढ्याला गेलो होतो, सांगोल्याला गेलो होतो, इतरही सर्व तालुक्यामध्ये मानखटाव इतर तालुक्यात फिरलो आणि लोकांच्याकडून आणि मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे काही प्रश्न आत्ताच्या लोकांच्या समोर दुष्काळाचे आहेत त्याच्यावरती चर्चा केली आणि लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मला असं वाटतं की चांगलं काम करता येईल. राष्ट्रवादीनं जर समजा खरंच मोहिते पाटलांचं तिकीट कापलं तर ते कदाचित भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता जाणकार आत्तापासूनच व्यक्त करतायत. ह्याच्यात जर मोहिते पाटलांना डावललं तर माढा लोकसभा मतदारसंघातलं राजकारण पूर्णतः बदललं जाईल आणि त्याची समीकरणं पण तुम्हाला वेगळीच पाहायला मिळतील. कदाचित मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये कितपत राहतील याची सुद्धा आपल्याला शंका वाटेल. ते भाजपचा रस्ता धरतील की काय अशी स्थिती विचाराधीन आहे. असं म्हणतात की उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी मोहिते पाटलांनी त्यावेळी पवारांना आपलं मराठा आमदारांचं पाठबळ दाखवून दिलं होतं म्हणे. खरं खोटं काय ते दोघांनाच माहिती, पण तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं मोहिते पाटील गटाचं खच्चीकरण सुरू होऊन त्यांच्या विरोधकांना पद्धतशीर पाठबळ मिळत गेलं आणि त्याचीच परिणिती पंढरपुरातील मोहिते पाटलांच्या पराभवात दिसून आली. पण त्यानंतरही मोहिते पाटलांनी मोठा संयम राखत राष्ट्रवादीतच राहणं पसंत केलं आणि पुढे जाऊन माढ्याची खासदारकीही मिळवली. पण आता पुन्हा राष्ट्रवादीतूनच मोहिते पाटलांसमोर आव्हान उभं केलं जाऊ लागलंय. त्यामुळे माढ्याच्या उमेदवारीचा तिढा थोरले पवार नेमका कसा सोडवतात हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. त्यामुळे माढ्यामधून आता राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला याची चर्चा आता सोलापुरात सुरू झाली आहे. बघूया पुढची बातमी. काँग्रेस पक्षामध्ये खरं तर आयारामांना फारसं स्थान दिलं जात नाही, पण यावेळी महाराष्ट्रातून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं टार्गेट मिळाल्यानं प्रदेश काँग्रेसनं प्रसंगी उमेदवारांची आयात करण्याची तयारी सुरू ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. बघूया एक रिपोर्ट. जो जीता वो सिकंदर ही आमची भूमिका आहे. जो जिंकेल त्याला तिकीट दिलं पाहिजे. संजय काकडेंच्या उमेदवारी संबंधी अशोक चव्हाणांनी केलेलं हे सूचक वक्तव्यच खरं तर काँग्रेसची बदलती राजकीय भूमिका समजून घेण्यासाठी पुरेसं आहे. कारण काँग्रेसला यावेळी काहीही करून महाराष्ट्रातून अधिकाधिक लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी प्रसंगी उमेदवारी आयात करण्याची तयारीही काँग्रेस नेतृत्वानं ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. आता नजर टाकूयात काँग्रेसला नेमक्या कोणकोणत्या जागांवर उमेदवार आयातीची गरज वाटते ते. काँग्रेस या जागांवर उमेदवार आयात करणार. पुणे संजय काकडेंच्या नावाची चाचपणी. रत्नागिरी सेना भाजप युती झाल्यास राणेंसाठी चाचपणी. मला पुन्हा काँग्रेसमध्ये कोण कोण येऊ इच्छिते हे मला माहिती नाही, पण बरेच लोक आता काँग्रेसकडे परतीच्या वाटेकडे लागलेले आहेत. कारण भाजपचा आता पराभव हा स्पष्टपणे दिसत आहे डोळ्यासमोर आणि त्यामुळं लोकांना वाटतंय की आपल्याला पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यास संधी मिळेल. या दोन नावांपैकी संजय काकडे आणि अशोक चव्हाणांच्या भेटीचे तर फोटोही मध्यंतरी प्रसिद्ध झालेत. तर रत्नागिरीच्या जागेसाठी काँग्रेसचा एक मोठा नेता राणेंशी थेट संपर्क साधणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थात ही राजकीय शक्यता सेना भाजपची युती झाल्यास गृहीत धरली जाऊ शकते. पक्षातून मात्र याबाबत अधिकृतपणे कोणीच बोलायला तयार नाहीये. नारायण राणे यांच्या संपर्कात काँग्रेसचे एक नेता आहे
असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं असूनही देखील राणे यांना काँग्रेसमध्ये किंवा त्यांना जागा देण्याबाबत राज्यातल्या अनेक नेत्यांचा विरोध असणार आहे. अशा परिस्थितीत हायकमांड नेमकी भूमिका काय घेते किंवा जागा जिंकण्यासाठी अनेकांशी कॉम्प्रोमाइज करण्याची परिस्थिती काँग्रेसची आलेली आहे. त्यामुळे राणेंशी कॉम्प्रोमाइज करत पुढच्या काळामध्ये नवीन राजकीय घडामोडी घडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सध्या सोशल मीडियावर 10 इयर्स चॅलेंजची धूम सुरू असताना मोदी सरकारचं 5 इयर्स चॅलेंजही चांगलंच गाजतंय. गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मोदी सरकारनं सोशल मीडियाची कास धरली आहे. बघूया त्यावरचाच एक रिपोर्ट. सर्वसामान्यांचं सोशल मीडियावरचं आयुष्य सध्या 10 इयर्स चॅलेंजनं व्यापून टाकलेलं असताना मोदी सरकारनंही ही संधी साधत विरोधकांना 5 इयर्स चॅलेंज दिलंय. गेल्या 5 वर्षातील विकास कामांची जंत्रीच या मोहिमेद्वारे मोदी सरकारनं जनतेच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. सबका साथ सबका विकासचा नारा देत 2014 साली भाजपनं काँग्रेससह विरोधकांचा धुव्वा उडवत देशासह राज्यात कमळ फुलवलं. आता याच विकासाच्या मंत्रावर मोदी सरकारनं पुन्हा जनतेला साथ घालायला सुरुवात केली आहे. भारत में महंगाई लगभग इतिहास में सबसे कम अगर कोई 5 वर्ष के समय में देखी गई है तो वो 2014 से 19 का समय. ऐसा कोई भारत के इतिहास में 5 वर्ष नहीं गए जब महंगाई, चाहे वो होलसेल प्राइस हो चाहे कंज्यूमर प्राइस हो, दोनों के आंकड़ों में इतनी कम, कंसिस्टेंटली, रेगुलरली इतनी कम महंगाई शायद ही कभी देश ने देखी है. भाजपच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या फोटोंमध्ये कुंभमेळ्यापासून ते स्वच्छ भारत योजना, रस्त्यांपासून शेतीपर्यंत आणि बांधकामापासून बँकिंग क्षेत्रापर्यंत भाजपनं कशी चमकदार कामगिरी केली आहे याची गाथा सांगण्यात आली आहे. भाजपच्या या हॅशटॅगला नेटिझन्सचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र यामुळे विरोधकांनाही तोफ डागण्याची चांगलीच मोठी संधी मिळाली आहे. 5 वर्षाचं चॅलेंज आता भारतीय जनता पक्ष देते म्हणजे याच्यापेक्षा कुठली हास्यास्पद गोष्ट असू शकणार नाही. याचं कारण असं की जनतेचा 5 वर्षामध्ये यांनी विश्वास पूर्णपणे गमावलेला आहे. आता काही आकडेवारी हे फेकतात, खोटं बोलतात, अतिरंजित आकडे सांगतात, दावे करतात आणि जी दिलेली आश्वासनं पाळत नाहीत त्याला जुमले म्हटले जातात. हे देखील आपल्या समोर आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचे काही गिमिक करून त्यांना सत्तेवर येण्याचा जर विचार असेल तर त्यांनी आता विसरावा. हॅशटॅग 10 इयर चॅलेंजमध्ये व्यक्तिमत्वात आणि शरीरयष्टीत 10 वर्षातला बदल स्वीकारून ते सोशल मीडियावर जाहीर करण्याचं आव्हान दिलं जात आहे. त्याचवेळी हॅशटॅग 5 इयर चॅलेंजमध्ये मोदी सरकारनं भाजप आणि काँग्रेसमधील तफावत आणि कार्यशैलीतला फरक नेटिझन्सच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यामुळे सध्या भाजपच्या ट्विटरवर नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस पडत असला तरी मतदान यंत्रावरच्या कमळावर पसंतीचा किती पाऊस पडतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.